फिलिपिन्सच्या किनाऱ्यालगत 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला आणि भूकंपानंतर दावो शहरात तीव्र धक्के बसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात समोर दिसतंय। या क्षेत्रातील काही भागांसाठी सुनामीचा इशारा देखील कायम आहे आणि भूकंपाचा केंद्रबिंदू फिलिपिन्सच्या बुरियस शहरापासून 24.7 किलोमीटर आहे। हा भूकंप जमिनीखाली सुमारे 35 किलोमीटर खोलीवरती झालाय आणि हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:37 झालाय। या भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली आणि काही लोक गाढ झोपेत असतानाच हा भूकंप झाला आणि भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही इमारती यात कोसळल्यात आणि भूकंपानंतर लगेचच पॅसिफिक सुनामीचा मोठा इशारा देण्यात आलेला आहे। फक्त भूकंपच नाही तर थेट सुनामीचं मोठं संकट आता उभं ठाकलंय। तर फिलिपिन्समधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। ज्यावेळेला भूकंप झाला त्यावेळची सगळी दृश्य, अनेक इमारती ज्या आहेत त्या तात्काळ कोसळलेल्या आहेत। त्यामुळे भूकंपाची तीव्रता जास्त होती आणि भूकंपाचे हे हादरवणारे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत। अनेक इमारतींचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सकाळी 7:30च्या सुमारास हा भूकंप झालेला आहे। दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही भागांना सुनामीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे इथून पुढे सुद्धा फिलिपिन्सवरती संकट असत असणार आहे। ज्या ठिकाणी आधारासाठी ही सगळी मुलं थांबलेली होती ती शेडच या ठिकाणी कोसळल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय। फिलिपिन्सच्या किनाऱ्यालगत हा भूकंप झाला। साधारण 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप होता आणि समुद्र किनाऱ्यालगत भूकंप झाल्यामुळे काही भागांसाठी सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान या सगळ्या भूकंपाचं हादरवणारे हे जे सगळे दृश्य आपण बघतोय, या अनेक इमारती ज्या होत्या त्यासुद्धा कोसळलेल्या आहेत। जे नागरिक होते रस्त्यावरती ते आहे त्या ठिकाणी थांबत होते, सुरक्षित ठिकाणी निवारा घेत होते। काही हॉटेलमधले आपण ही दृश्य बघतोय। फिलिपिन्सच्या ज्यावेळेला भूकंप झाला त्यावेळेला जे नागरिक आहेत किंवा इकडचा स्टाफ आहे तो तात्काळ बाहेर गेलेला आहे। अनेक इमारती, जुन्या वास्तूंचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। स्विमिंग पूल आपण बघतोय, आपल्याला लक्षातील तीव्रता नेमकी काय आहे। हा स्विमिंग पूल अक्षरशः हलतोय आणि त्यातलं पाणी सगळं बाहेर पडताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे याची तीव्रता थोडीशी जास्त होती आणि हादरवणारं सगळं फुटेज सध्या समोर येत आहे। ही दृश्य आहेत विमानतळावरची। विमानतळावर सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी या बांधकामाचं नुकसान झालेलं आहे, स्लॅब कोसळल्याचं दिसतंय आणि काही भागांसाठी सध्या सुनामीचा इशारा देण्यात आला आहे।